अशू अशू हा काय झालं अशू? अजून किती वेळ आहे? बस बस थोडा वेळ बस, येईल ती इतक्यात. सीता, अगं तुझ्या सुनेला आवरायला किती वेळ लागतो? आणि एव्हा ना 10 जणींची तयारी झाली असती. नाही असं काही नाही, येईलच इतक्यात. नवी नवरी आहे ना. बाकी काही म्हणा, पण सीताईला हवी होती तशी सून मिळाली नाही का ग? हो ना, अगदी खरंय. अगदी शिस्तीचीच सून मिळाली आहे तिला. भाई ओके ना? कसं आहे, या प्रथा करताना थोडा वेळ जातो. आणि तसे तुझी बायको आली नाही म्हणून उशीर झाला. स्वतःच्या बायकोमुळे उशीर होते तर लगेच रिलॅक्स झाला. अरे चिडतो कशाला? मस्करी करतोय ना, वातावरण हेल्दी करतोय. लगेच भाई आशू, हे शिवाच आहे ना? अगं काय गजरा माळलाय ग सीता, अगो तुझ्या सुनेची स्टाईल वेगळीच आहे. हो ना, अगं केसामधला दागिना पण घालायला ना जागा उरलेली नाहीये. अगदी भरभरून घातलेलं आहे. उर्मिला, काय गरज होती हिला गजरा द्यायची? अगं चांगलं नाही वाटत आहे का? नाही नाही शिवा, छान दिसतंय. तू या सगळ्यांमध्ये शोभून दिसतेस. खरं म्हणजे आमचीच नजर लागेल तुला. दिव्या, हे गरम गरम चहा. थँक्यू. चंदन, आपण असं हॉटेलमध्ये कधीपर्यंत थांबणार? कधीपर्यंत म्हणजे आता पुढचं जरा प्लॅनिंग होईपर्यंत तरी इथेच थांबू. हा, पण एवढं सगळं करण्यापेक्षा आपण घरी का नाही जात? एवढा मोठा बंगला आहे ना आपला, राहू मस्त तिथे. अगं हो, मला पण ॲक्च्युली तेच करायचं आहे. पण झालंय काय, तुला सांगितलं ना मी की आई बाबा अजून परदेशातनं परत आले नाही आहेत. आता त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात नवीन नवरी मुलीचं स्वागत करायला कोणीतरी पाहिजे ना. आणि तोवर मी तुला अशा तशा ठिकाणी तर नाही घेऊन जाऊ शकत, म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. आणि दिव्या, मी तुला प्रॉमिस केलंय की मी तुला राणीसारखं ठेवेन. आई, दिव्याला आता माझ्या आठवणीत सुद्धा जागा नाहीये. अगं पण ती लेक आहे आपली. हो, पण आई तिने काय कमी मनस्ताप दिलाय का आपल्याला? मला तर वाटतं ही पत्रिकांची अदलाबदल सुद्धा तिनेच केली असणार. हो, तिच्यामुळे शिवानीला लग्नाच्या बोल्यावर उभं राहावं लागलं.
कुठलाही विचार करायला मिळाला नसेल हो तिला. होय की, हाय त्या कपड्यावरच उभी राहिली बोल्यावर. पण वंदे, झालं ते समज चांगलंच झालं का नाही सांग? हो आई, चांगलं झालं, पण लग्न म्हटल्यावर तिची काही हौस मौज नसेल का? सरळ बोल्यावर उभी राहिली ना ती. हे समज वरच्यानीच ठरवलं होतं असं समजायचं आणि शांत राहायचं बघ. आई, खरंच एकदाही विचार आला नसेल का मनात तिच्या? चंदू, तू खरंच किती चांगला आहेस रे. माझी किती काळजी करतो, म्हणूनच माझं प्रेम आहे तुझ्यावर. आणि मला माहितीये तू मला सुखी ठेवशील, म्हणून मी आले ना तुझ्या बरोबर. हा, आधी थोडा रागराग केला, पण त्यासाठी सॉरी. हा, आता नाही करणार. इट्स ओके स्वीट हार्ट. आणि नखरे तुझे नाही तर अजून कोणाचे सहन करणार? तू इतका छान स्वीट बुक केला आपल्यासाठी, मला जाम आवडलाय. काही प्रॉब्लेम नाहीये, तू म्हणशील तितके दिवस आपण इथे राहू. मस्त छान रोज रोज नवीन डिशेस ऑर्डर करू. ए, मला ना भूक लागलीये, तू खाशील काही? नाही, मला भूक नाही आहे. ठीक आहे, मी काहीतरी ऑर्डर करून येते. ही मुलगी एक दिवस दिवाळं काढणार आहे माझं. दिव्याला मी कधीच माफ करणार नाही. तिला आता आपल्या घरात जागाच नाही. मला ना आई ती नजरेसमोरही नकोय. दिव्याला मी आता घरात उभंही करणार नाही. पण ते तुझं म्हणणं बरोबर आहे ग, पण शोध तर घ्यायला पाहिजे का नको तिचा? अजिबात नाही. दिव्याचा आणि आपला संबंध संपलाय. अगं काय बोलतीस वंदे? अगं काय? चला उर्मिला, चला सुरू करा कार्यक्रम. हो ताई. सीताई, घे ना. सीता, कीर्ती कुठे आहे? सगळे इथे जमले, ती का नाही आली? नाही आली आहे ती. हो, पण का नाही आली? मला नाही माहित तिची कारण. कदाचित ती त्या प्रियाला सांभाळत असेल. हो, पण यावेळी तिनं इथं असणं महत्वाचं आहे ना. हे बघा, तुमच्या शब्दाखातर मी इथे उभी आहे. इतरांची जबाबदारी मी नाही घेऊ शकत. ठीक आहे, ते यायचे तेव्हा येतील. तू या दोघांचं औक्षण करून घे. सीता, इथे सगळे जमले, त्यांच्यासमोर तुझी नाराजी नको. मला नाही वाटत मी असं उसनं अवसान आणू शकते. त्या मुलीसारखं खोटं वागणं मला नाही जमणार. सीता, ती खोटं वागत नाहीये. ती हे सगळं सावरायचा प्रयत्न करते, आणि ते तुझ्याकडूनही व्हावं असं मला वाटतं.
प्रिया 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 अगं काय चाललंय काय तुझं? अरे मग काय करू? हे सगळं जे घरात चाललंय ना त्याचा त्रास होतोय मला, बघवत नाहीये. हे बघ त्रास मला सुद्धा होतोय, पण म्हणून काय घर सोडून जायचं आणि त्या फालतू शिवासाठी? मग काय करायचं? हे सगळे जे विधी चाललेत घरात ते बघायचेत मी. जे विधी शिवा करते आशू बरोबर, तिकडे मी असायला पाहिजे होते ना, हो ना? पण नाही, तिकडे शिवा आहे, कारण तिचं लग्न झालंय आशू सोबत. हे बघ, पण आशूला हे लग्न मान्य नाहीये. तो रागराग करतोय तिचा. अरे मग पुढे जाऊन प्रेम करेल. मी काय त्या दोघांचा संसार, त्यांचं प्रेम बघत बसू का? इनफ दादा, आता माझं इथे या घरात काहीही काम नाहीये. असं कसं म्हणतेस तू? अरे मग काय करणार आहेस तू? ती शिवा ह्या घरात लग्न करून आली आहे, तिला तू काढणार आहेस का? हो, मी काढणार आहे तिला घराबाहेर. तू त्या शिवाला काय, तिच्या बहिणीला पण या घरात येण्यापासून रोखू शकणार नाहीयेस. अगं तिचं लग्न झालंय आशू बरोबर, जोक नाहीये हा. आणि सगळ्यात महत्वाचं, भाऊ तिच्या पाठीशी आहेत. आता कोण काय करणार आहे? प्रिया, हे लग्न जरी झालं असलं ना तरी आईला मान्य नाहीये ते, आणि ती फार काळ त्या शिवाला या घरात सहन करणार नाहीये. हे बघ बहिणी, आता मला तुझ्या होप्सवर जगायचं नाहीये. मी आधीच या घरात खूप स्वप्न रंगवून राहत होते, आणि हे एवढं स्वप्न जमलं नाहीये तुम्हा दोघांना. मी त्या लग्नाच्या मांडवात लग्नाचे कपडे घालून उभे होते, आणि तरीही माझा अपमान झाला. आता मी हे पुन्हा करू शकणार नाही. प्रिया, ठीक आहे, तुला जायचंय ना, जा तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा राग अगं समजू शकते मी. आणि मला सांग, त्या शिवासारखी मुलगी आपल्या घराण्याची, देसाई घराण्याची सून म्हणून राहू शकणार आहे का? नाही ना. आणि तू सांग, देसाई घराण्याची सून होण्याचा एक तरी गुण आहे का ग तिच्यात? आहे का? आणि कितीही काही झालं ना तरी गुंडे आहे ती. आज पाहिलंच ना कशी साडी नेसून तयार आहे. आजच ना, रोज जमणार आहे तिला? रोज साडी नेसून घरातली कामं करायला जमणार आहे का तिला? नाही ना. हे बघ, फक्त काही दिवस सहन कर. आईला तर मी ऑलरेडी कन्व्हिन्स केले तुला या घरची सून करून घेण्यासाठी. उगाच रागाच्या भरात स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. पिटू डार्लिंग, करेक्ट आहे तुझं. हे बघ प्रिया, आत्ता घाईघाईत काहीतरी निर्णय घेशील आणि त्याच्यानंतर तुला पश्चाताप होईल. गुड. चल, आणि आता तयारीला लाग. आपल्यालाच तिचं या घरात राहणं मुश्किल करायचंय, कळतंय ना? बस. आशू, तू पण ये ना. मी कशाला? अरे का काय आशू, तुम्ही दोघे आतमध्ये बसाल, मग तुमच्यावरून तांब्याने पाणी ओतलं जाईल, मगच हळद फेडण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल ना. आणि हीच तर देसाई घराण्याची प्रथा आहे, त्यामुळे आपल्याला तसंच करावं लागेल ना. का काय गरजेचं आहे का खरंच? इज इट नेसेसरी? हो, ऑब्व्हियसली. अरे आम्ही सगळ्यांनी केलं होतं हे. बरोबर आहे, तुमची लग्न तुमच्या मर्जीने झाली होती ना. कारण भाई, तू उगाच प्रश्न विचारतोयस. ती बघ कशी एन्जॉय करते, हसते आपल्याकडे बघून. ऐक ना, तुला जायचंय? मी आशू, अरे बसतो. बसतोय. आशू, आता शिवाच्या खांद्यावर हात ठेव, आणि शिवा, तू थोडा त्याच्या जवळ जाऊन बस.
एक मिनिट, काय गरज आहे? आशू नाही ठेवणार खांद्यावर हात वगैरे. अगं सीता, असं काय करतेस? अगं ही आपल्या घराण्याची रीत आहे ना. हा, ठेवू दे त्याला हात. अरे आशू, बघतोस काय? ठेव तिच्या खांद्यावर हात. आणि आजवर तुमच्या घराण्यात कुणी रीतिरिवाज मोडलेले नाही आहेत. विचार हवं तर काकांना आणि भाऊंना. आशू, थोडाच वेळ रे, प्लीज थोडा वेळ. मला काही पटत नाही आहे, पण ठेवतो. आशू, मला माहिती आहे तुला हे काही मान्य नाही, पण आपलं लग्न झालंय हे तुला स्वीकारावं लागेल. शिवा, तुला या सगळ्या गोष्टींचा आनंद वाटत असला की संसार करायचा आनंद तुला मिळणं कठीण आहे. कारण हे लग्न मी कधीच ऍक्सेप्ट नाही करणार. या नवरदेव पण आला. बस आशू, पाटावर बस. परत? अरे परत म्हणजे काय, संपलं नाही अजून. बस. मी पण इथे बसणार, वहिनीच्या बाजूला. अरे वा, संपला? हे बरं आहे तुझं. आशूचं लग्न काय झालं, तू लगेच साईड चेंज करून घेतलीस. म्हणजे मी काय केलं? मी काय केलं? लग्न झालं आणि तू अगदी आता त्या शिवाच्या शेजारी जाऊन बसलीस. हा, मग तुम्ही सगळे जण डंबोच्या बाजूला बसलात, तर वहिनीच्या बाजूला कोणीतरी बसलं पाहिजे ना. म्हणून आजपासून मी वहिनीच्याच साईडला है ना. डंबो, आता आमची टीम आहे. हा काय वहिनी? मस्त. ऐका ऐका ऐका, आणि तुम्ही दोघंही ऐका. आता आपण ना लग्नानंतरचे काही खेळ खेळणार आहोत, आणि हे खेळायला ना खूप मजा येते. आणि यामुळे कळतं संसारात कोण वरचढ आणि कोण ताटाखालचं मांजर होणार आहे ते. हे बघा, आता ही अंगठी मी यात टाकणार आहे, या पाण्यात. तुम्ही दोघांनी पाण्यात हात टाकून ही अंगठी शोधण्याचा प्रयत्न करायचा, आणि ज्याला ही अंगठी सापडेल तो जिंकला. आणि हो, अंगठी शोधा, एकमेकांचे हात पकडू नका.